तुम्हाला नेक्स्ट टाइम जे पद मिळणार आहे ते वेगळं, तर प्रत्येकाचं जॉब डिस्क्रिप्शन वेगळं आहे. पण डेप्युटी कलेक्टरला तुम्ही डिफाईन करू शकता का एक जॉब डिस्क्रिप्शनमध्ये, की त्याचा ऑब्जेक्टिव्ह नेमका काय, त्याचा रोल काय असतो एखाद्या स्टेटमध्ये? डेप्युटी कलेक्टर आता हे एक ऑथॉरिटी आहे. म्हणजे आता हे एक जे पद जे आहे डेप्युटी कलेक्टर पद, हे आता आपण जसं तुम्हाला आता मी सांगितलं की हे वेगवेगळ्या प्रोफाईल बेसिकली त्यासाठी ते काम करतात. म्हणजे की यू हॅव टू अपग्रेड, म्हणजे सिव्हिल सर्व्हिस आहे. सिव्हिल सर्व्हिसचा एक भाग म्हणून आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे एक कोऑर्डिनेशन असेल, किंवा हे असेल रेग्युलेशन असेल, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ॲज अ वन सच असं सिंगल डेफिनेशन त्याची आपल्याला करता येणार नाही. कारण की आपण जर आता जर पाहिलं की वेगवेगळे डिपार्टमेंट्स पाहिले तर असं नाही मी आज सप्लाय रिलेटेड काम करतो, पण उद्या जर पुनर्वसन रिलेटेड इट्स टोटली डिफरंट. कारण डेप्युटी कलेक्टर पुनर्वसन असेल किंवा प्रांत अधिकारी असतील, सो दे मोस्टली त्यांचं जे जॉब नेचर आहे ते जमीन रिलेटेड आहे. म्हणजे लँड रिव्हेन्यू सरकारला कलेक्ट करून देणे ह्या बाबतीतलं आहे. पुनर्वसनच्या असतील तर पुनर्वसनच्या जमिनी वाटप करणे, भूसंपादन असेल तर वेगवेगळे भूसंपादनाचे प्रोजेक्ट, म्हणजे मोर ऑर लेस लँड हा सब्जेक्ट जो आहे तो लँड या सब्जेक्टशी निगडीत कोर कामं आहेत. आणि जे बाकीचे डिपार्टमेंटला जर आपण गेलात तर आपल्याला वेगवेगळे असे कामं आपल्याला करायला संधी मिळते. म्हणजे एक मी एका शब्दात सांगायचं म्हणलं तर असं म्हणता येईल की हे असं केडर आहे की तुम्हाला प्रशासनातल्या विविध पदावर काम करायला संधी देतं, ऑपॉर्च्युनिटी देतं, आणि स्वतःला त्या दृष्टीनं अपग्रेड करायला आपल्याला ह्यामध्ये मिळतं. म्हणजे की जर आपण एखादं पर्टिक्युलर टेक्निकल मिळालं तर त्या टेक्निकलमध्येच आपण अपग्रेड जाऊन राहतो, परंतु डेप्युटी कलेक्टर हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला संधी देतं. ओके, सो ती एक लिडरशिप पोझिशन आहे तुमचं म्हणणं आहे, आणि त्याच्यानुसार त्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत राहतात. मी हा प्रश्न सर तुम्हाला का विचारला, कारण जसं आपलं ठरलं होतं हा पॉडकास्ट करायचा आहे, तर मी माझ्या काही टीम मेट्सला हे डिस्कशन केलं आणि सांगितलं की आशिष सर म्हणून डेप्युटी कलेक्टर आहेत ते आपल्या पॉडकास्टवरती येणार आहेत. आणि मी एक सर्वे म्हणून मजा मस्ती म्हणून मी प्रत्येकाला विचारलं, कारण डेप्युटी कलेक्टर म्हणलं किंवा DYSP SP असतील, रिस्पेक्ट फार आहे सर, सिग्निफिकन्स फार आहे की अरे कोणीतरी मोठे अधिकारी आहेत. पण ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आपण इव्हन शिकलेल्या लोकांना जरी विचारतो की त्यांचं काम काय असतं तुला माहिती आहे का, तर ते सांगूच शकत नाहीत की त्यांचं काम काय असतं. म्हणून हा माझा प्रश्न तुम्हाला तसा होता की एक्झॅक्टली डेप्युटी कलेक्टरचा रोल आणि त्याचं काय हायरार्की असतं. सर थोडंसं ब्रेकडाऊन करून अजून मला सांगू शकता की तुमच्या वरती तुम्ही कोणाला रिपोर्ट करतात आणि तुमच्या खाली हायरार्की कशी असते कुठल्याही तुमच्या पोझिशनला? आता मी सध्या करंटली ज्या पदावर आहे त्याचं मी सांगतो. म्हणजे ॲज अ डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर. राईट सर. तर डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर मी रिपोर्टिंग माझे जर वरिष्ठ म्हणालात तर मी जिल्ह्यातलं जो सर्व काही आहे ते कलेक्टर सर जे असतात त्या कलेक्टर सरांच्या आधिपत्याखालीच आपण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत असतो. आणि त्याचबरोबर डिपार्टमेंटची पण हिरार्की आहे. म्हणजे डिपार्टमेंटला सचिव किंवा प्रधान सचिव हे मुख्य असतात. त्यानंतर प्रशासनामध्ये त्यांचे उपसचिव असतात प्रशासनात, तिथे मंत्रालय विभागामध्ये, आणि फील्डवर डेप्युटी कमिशनर्स असतात. तर मला जर काही प्रॉब्लेम्स वगैरे असेल तर आय कन्वे टू द डेप्युटी कमिशनर सप्लाय. म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालयात देखील डेप्युटी कमिशनर सप्लाय म्हणून एक पद आहे. जसं कलेक्टर ऑफिसला DSO आहे तसं विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांचा हँड म्हणून उपायुक्त दर्जाचे एक अधिकारी असतात, उपायुक्त पुरवठा. तर त्यांच्याकडे त्या विभागाचा पूर्ण पुरवठ्याचा सर्व डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या बाबतीत ते हे करतात. म्हणजे पूर्णपणे मॉनिटरिंग आणि जे काय आहे त्या गोष्टी परफॉर्म करायचं ते त्यांचं काम. डेप्युटी कमिशनर साहेबांना आम्ही रिपोर्ट करतो, ते वर सेक्रेटरी महोदयांना रिपोर्ट करतात, आणि मी DSO. तर माझ्या खाली परत कसं स्ट्रक्चर आहे तर तहसीलदार तालुक्याचे प्रमुख असतात पुरवठ्याचे, परंतु तिथे एक सप्लाय विंग तहसील लेवलला पण पॅरलली सप्लाय विंग असते. म्हणजे जिल्हा लेवलला एक, उपायुक्त लेवलला एक, आणि मंत्रालय. मग तसं तहसील लेवलला पुरवठा विभाग असतो, त्याचे इन्चार्ज असतात ते सप्लाय इन्स्पेक्टिंग ऑफिसर, म्हणजे की पुरवठा निरीक्षण अधिकारी हे एक पद आहे. आणि त्यांना असिस्ट करण्यासाठी फील्डवर काम करण्यासाठी सप्लाय इन्स्पेक्टर्स असतात आणि अव्वल कारकुन्स असतात. आणि त्याचबरोबर ही सप्लाय चेन मॅनेजमेंटचं मोस्ट ऑफ द काम आहे. म्हणजे फूड ग्रेन्स अलोकेशनपासून ते डिस्ट्रीब्युशन आणि त्याची डिलिव्हरी लास्ट मॅनना होईपर्यंत हे पूर्णपणे सप्लाय चेन याची आहे. तर यामध्ये मग परत हे पण असतात की जे सप्लाय इन्स्पेक्टर असतात त्यालाच बरोबर गोदामपाल म्हणून असं गोडाऊन मॅनेजर्स. सो दे लुक आफ्टर दे, म्हणजे आउटवर्ड इनवर्ड किती झालं धान्य याचा सगळा लेखाजोगा ते करतात. आणि ते सप्लाय ब्रँच म्हणजे त्यांच्या SIO थ्रू
तहसीलदारामार्फत माझ्याकडे रिपोर्ट होतात, मी वर पाठवतो, नंतर ते शासनाला. म्हणजे एकंदरीत अशी ही उतरंड hierarchy आहे आहे. याची. हां, येस.